जर पाहिलं तर एकमेकांच्या विपक्षात उभे राहिलेत. क्रिकेटच्या मैदानावरती चर्चा असतेच, जशी की चर्चा होते की कदाचित दोन संघामध्ये एखादी खुन्नस असावी का की जे पुन्हा एकमेकांच्या विरोधात आलेत, पण असं काही नाही आहे. लॉर्ड्स प्रमाणे दोन संघ आणि मैत्रीपूर्ण आहेत, कारण बोपेले आणि तलवडेचे खेळाडू याच मैदानावरती सराव देखील त्यांनी एकत्र केलेला आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत आहे आणि अवघ्या 28 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार होईल उमेश आणि फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला येतो मात्र नवनाथ विरले. बोपेले संघाला पूर्णपणे अभ्यास आहे जयगणेश तलवडे टीमच्या फलंदाजीचा. उमेशला पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलं आकाश जाधवने, विकेट किपरच्या भूमिकेत आकाश जाधव आणि नवनाथ विरलेच्या अगेन्स्ट फर्स्ट ओव्हरची सुरुवात करेल बोपेले टीम कडून. गोलंदाज उमेश, गरज आहे अवघ्या 28 धावांची, चेंडू येते मात्र 24. सामना लो स्कोर आहे, पण हवा आहे आणि हवेच्या दिशेने चेंडू कुठे जाईल हे सांगता येत नाही. मॅच देखील तशीच आहे, लो स्कोरची मॅच. काल 32 धावांची मॅच देखील जिंकता आली होती. कालच्या मॅचेस पाहिलं तर एक चेस होत होती, एक डिफेन्स होत होती. आजच्या दिवसाचं पाहिलं तर पहिली मॅच चेस झाली आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील थोडा लो स्कोर आहे, पण तो चेस होईल की डिफेन्स होईल हे आपल्याला बघायचं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. स्वर्गीय आर्यन 11 चषक, बरेचसे प्रेक्षक लाईव्ह या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्ही जितका वेळ करताय ना तितका प्रेक्षकांना त्रास होतोय म्हणायला हरकत नाही, कारण त्यांना एवढंच माहिती असतं की फक्त मॅचेस आपण लवकर सुरू करा जेणेकरून आम्हाला ते बघता येतील. गोलंदाज तयार होईल उमेश, ओव्हर नंबर 1 ला इथून करेल स्टार्टअप. 28चं लक्ष आहे ते येणाऱ्या 24 बॉलमध्ये. पहिला बॉल हवेत आहे, जजमेंट चुकीचं ठरलं आणि चेंडू मागे चालला. शॉट फाईन लेगने केली, मिस्टेक, मिळाला पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. पांडुरंग माळी दादा यांचं शुभागमन होत आहे. आपलं स्वागत आहे पांडुरंगजी माळी. ओव्हर नंबर 1 मध्ये उमेश बॉलिंग मार्कवर आहे. फटका आहे नवनाच्या बॅटमधून, खेळाडू आहेत, रनआउटची चान्स, थांबवलंय ते माता अमर बाबरेला. दोनही चेंडूवरती 2 कॅच कॅरी करता आले असता. पहिल्या बॉलवरती देखील कॅच होती, बाजूला चेंडू पडून चौकार गेला. इथे देखील पुढ्यात होता चेंडू प्रसादच्या, कॅच सेफ राहिले ते मात्र नवनाथ विरले. धावा आहे 4, लक्ष 28 धावांचं. दमदार फाईट इथून बोपेले संघ देण्याचा प्रयत्न जरूर आहे. गोलंदाज तयार उमेश, खोलात होता, नवनाथने ऑन साईडला खेळलंय, साहिल चेंडू पर्यंत पोहोचतात. खराब फिल्डिंग झाली, खराब फिल्डिंगचा नुकसान बोपेले टीमला. धावा मिळतील इथून 4. तर बोपेले टीम साठी कॅश प्राइज आहे. सामना जरी 28 धावांचा तरी बोपेले संघाने हा सामना जिंकला तर नरेंद्र गोमारे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज हे बोपेले टीम साठी आले. 5000 रुपयाचा कॅश प्राइज. चौकार हॅट्रिक साठी दत्ता विरले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलंदाजांसाठी. नवनाथसाठी हा चेंडू इथून आलाय, तो मात्र मागे आलाय हा चौकार. बाही दिशा पाहिल्या तर बोपेले संघाच्या फिल्डिंग मध्ये आता मात्र मिस्टेक होताना दिसत आहेत. चेंडू चांगले आहेत उमेशचे, परिपूर्ण त्याची ओव्हर आहे. पहिल्या चेंडू पासून त्याने प्रेशर बनवणारी ओव्हर टाकली, पण फिल्डिंगची साथ नसल्या कारणाने हे 3 चौकार तलवडे टीमच्या खात्यात गेले. 4 बॉलमध्ये धावा झाल्यात 12. पहिला चेंडू कॅच ड्रॉप चौकार, दुसरा चेंडू पुढ्यात कॅच, तिसरा चेंडू मिसफिल्डने चौकार आणि चौथा देखील मिसफिल्डने चौकार. असं 4 बॉलमध्ये धावा आल्यात 12. जिंकणं हे बोपेले संघासाठी रोख रक्कम 5000चा कॅश प्राइज आहे. नवनाथ विरलेच्या बॅटमधून फटका आलाय,
नवनाथ विर्लेचा हा लगातार तिसरा चौकार, अर्थात दत्ता विर्ले यांच्याकडून कॅश प्राइज होतं 3 लगातार चौकारांसाठी 500 रुपयाचं. पाच चेंडू आणि 4 चौकार आलेत उमेशच्या गोलंदाजीवर. शेवटचा बॉल होता उमेशचा, ओव्हर नंबर 1 इथून केली आहे कंप्लीट. धावा झाला 16 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी पाहिजेत धावा 12. तलवडे टीम कडे भरपूर फलंदाज आहेत. सुधीर कहारे पुढच्या पोझिशन साठी तयार आहेत. 18 चेंडू मध्ये 12 पाहिजेत सुधीर, कारण सुधीर यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. बघा सुधीर बॅटिंगला जातील की नाही मग कॅश प्राइज मी अनाऊन्स करतो. मॅचच्या सुरुवातीलाच ते कॅश प्राइज माझ्याकडे आलं होतं. सुधीर कहारे जर बॅटिंगसाठी उतरले, त्यांनी 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावले तर 2000 रुपये आणि 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज सूरज घोडविंदे यांच्याकडून सुधीर कहारे यांच्यासाठी आहे. आणि ते सूरज मॅचचा आनंद घेतात, पण सुधीर बॅटिंगसाठी कधी जातील हा प्रश्न आहे. धावा पाहिजेत 18 चेंडू मध्ये 12. पहिला चेंडू इथून आलाय डॉट आकाश जाधवचा आणि टार्गेट आहे ते आता 17 बॉल मध्ये 12. आकाश जाधव साठी 2 प्रकारचा कॅश प्राइज आहे. आकाश जाधवने लगातार 3 डॉट बॉल काढले. नरेंद्र गोमारे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज, आणि जर मेडन ओव्हर टाकली तर आकाश जाधव साठी नरेंद्र गोमारे यांच्याकडून 5000चा कॅश प्राइज. या मॅच मध्ये दोन्ही बाजूने फक्त पैसा आणि पैसाच लागला जातोय. 17 बॉल धावा पाहिजेत 12. श्री 11 बोपेले संघासाठी एक कॅश प्राइज आहे आणि विकेट आली आहे, म्हणजे इथून संघर्ष म्हणण्यापेक्षा आता सामना किती दूरपर्यंत घेऊन जाता येईल याचा प्रयत्न जरूर बोपेले संघ करेल. कारण विपक्षी टीमने आपल्याला किती ओव्हरमध्ये हरवलं याची नोंद विपक्षी टीमला जरूर असते. त्यामुळे किती चेंडूमध्ये मॅच कव्हर होईल हे बघायचं आहे. तर दुसरीकडे बोपेले संघ देखील शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे लो स्कोअर मॅचला कदाचित दुसऱ्या ओव्हर पासून चौथ्या ओव्हर पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न जरूर आहे. धावसंख्या 17 मध्ये पाहिजे, धावा 12. निलेश राणेने हलक्या हाताने फक्त खेळलो ऑन साइडला. 1 रन आणि इथून 16 चेंडू आहेत आणि गरज आहे ती मात्र 11 धावांची. बोपेले संघाचे पहिले सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले, आकाश जाधव, साहिल जाधव, प्रसाद. त्यामुळे पाहिजे तशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली नाही. आकाशचा चेंडू रडार मध्ये भिरकावला मिड विकेट मध्ये. नवनाथ विर्लेने ठोकलाय षटकार आणि या षटकाराने धावा पोहोचल्या 23. विजयासाठी लक्ष आहे ते आता मात्र फक्त 5 धावसंख्येचं. 7 चेंडू मध्ये 22 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो मात्र नवनाथ विर्ले. जबरदस्त हा खेळाडू आहे. फुल टॉस, पुन्हा एकदा ताकद आणि पॉवर ऑफ नवनाथ. सामना केला फिनिश. विनिंग शॉट खेळलाय तो नवनाथ विर्लेने आणि शिकस्त दिली आहे ती मात्र जय गणेश तलवडे टीमने श्री 11 बोपेले संघाला दिलाय तो मात्र पराभवाचा धक्का आणि सामना केला फिनिश. 28चं टार्गेट इथून केलंय कंप्लीट आणि 10 चेंडू मध्ये ते टार्गेट इथून कंप्लीट केलं आणि अभिनंदन टीम. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बॅटिंग नवनाथची दमदार होती, केली त्याने 28 धावांची खेळी, पण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो मात्र तलवडे संघाचा 3 विकेट कमावणारा गोलंदाज मानस ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी आपण या आणि शिवशाही तलवडे